नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. युद्धाच्या हुरहुर लावणाऱ्या, कधी काळजी वाढवणाऱ्या बातम्यांमध्ये आज आपल्या आनंदाचं पानमध्ये मात्र खरोखर आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे साहित्य अकादमीच्या मानाच्या पुरस्काराची. आपल्या या कार्यक्रमात 1.5 वर्षापूर्वी ज्या पुस्तकाची आपण ओळख करून दिली होती, त्या काळ्या निळ्या रेषा या चित्रकार राजू बाविस्कर यांच्या आत्मकथनाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. तेव्हा त्यानिमित्त पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत राजू बाविस्कर यांच्याशी. बाविस्करजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये आणि सगळ्यात आधी या मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी तुमचं अभिनंदन. अगदी पहिलाच प्रश्न तुम्हाला, म्हणजे या पुरस्कारानंतर काय भावना आहे? आपला संघर्ष कुठेतरी जगापर्यंत पोहोचला असं वाटतंय का? पुरस्काराच्या संदर्भात मला आनंद आहेच, तो काही हे नाही, म्हणजे खूप आनंद आहे. पण त्या निमित्ताने, या पुरस्काराच्या निमित्ताने हे जे काळ्या निळ्या रेषा जे पुस्तक आहे आत्मकथन, हे एक देश पातळीवरती कुठेतरी त्याची दखल अजून घेतली जाईल, कुठेतरी त्याचा एक वेगळा आनंद आहे. खरं तर गेल्या वर्षी आपण बोललो होतो या आनंदाचं पानमध्ये, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा एका चित्रकाराला आपली कथा, आपलं जगणं सांगावं असं का वाटलं, आपलं आत्मकथन लिहावं असं का वाटलं, आम्हाला ऐकायला आवडेल. या आत्मकथनाच्या निर्मितीच्या कथा नेमक्या चित्रात जे मांडलेलं आहे आधी चित्रात मी मांडलं, आणि ह्या आत्मकथनेच्या व्यक्तींची म्हणा किंवा त्यांच्या तिथल्या पात्रांची व्यथा, तर ही गावगाड्यातले कष्टकरी माणसांची व्यथा आहे. गावगाड्यामध्ये राहणारी, रोजची काबाड कष्ट करणारी माणसांची व्यथा आहे ती. आणि खूप काही करून पण हाती काही लागत नाही, अशी पण ती एक म्हणजे वेदना आहे ती खरं तर. आणि असे अत्यंत खूप लोक असतात की जे आपलं काम करतात निमूटपणे, त्यांचं निमूटपणे काम केलं की रोज सकाळी उठतात आणि कामाला जातात, काम करून आपलं आयुष्य घालून टाकतात किंवा निघून जातं, आणि नंतर मग काय नाही, ते कोणाच्या लक्षात पण राहत नाही, अशी ती माणसं आहेत. आणि ती पात्र ती तशीच आहे खरं तर त्या पुस्तकात पण आलेली. बाविस्करजी, चित्रकार ते लेखक असा हा तुमचा प्रवास आहे, तो कसा झाला आणि किती कठीण होता? ब्रशच्या ऐवजी लेखणीचा प्रवास. खरं तर खूप तो चित्रकलेचा जो प्रवास सुरुवातीचा होता, तो पण तसा म्हणावा तितकाच सोपा नाही. कारण की आमच्या कॉलेजमध्ये जे असेल ते अकॅडमिक शिक्षण मिळतं चित्रकलेच्या कॉलेजमध्ये, आणि एकूणच मीच नाही तर अनेक लोक पण ते पण त्यांनी अनुभवलेलं आहे. मग बाहेर येऊन आपल्याला खूप शिकायला मिळतं. चित्रकारांकडनं काहीतरी आपल्याला मिळेल, अजून काहीतरी शिकायचं आहे. मग पुस्तक वाचणे म्हणा, किंवा भारतीय चित्रकलेमध्ये काय घडामोडी झालेल्या आहेत, किंवा बाहेर चित्रकारांनी काय केलेलं आहे, कोणती कामं केलेली आहेत, कोणकोणते चित्रकार आहेत, भारतीय चित्रकार कोणकोणते आहेत, यांच्याकडनं खूप आदर्श घेत माणूस त्याच्यात तयार होतो. आणि तयार होताना मग ही प्रक्रिया तर पहिलीच चित्रकलेमधली, पण दुसरी प्रक्रिया मग मला म्हणावंसं वाटतं की दुसऱ्या प्रक्रियेमध्ये ह्या माध्यमातून त्या माध्यमाकडे जाताना तुम्हाला ठोस असं काहीतरी लागतं नेमकं मग. कारण की ह्या माध्यमातून त्या माध्यमाकडे जाताना तुम्हाला एकतर मग साहित्याच्या जवळीक असलेली माणसं असली पाहिजेत. तुम्हाला ती काहीतरी नियतकालिकांमधून तुमच्याकडे काहीतरी नियतकालिका येत आहेत, नियतकालिकांमधून काहीतरी वाचन झालं पाहिजे, आणि चांगली पुस्तकं हातात देणारी माणसं तुमच्याकडं असली पाहिजेत. तर ती मला ती चित्रकलेच्या कामातच मला, त्याच कामामध्ये मला साहित्यातली पण चांगली माणसं मिळत गेली. आणि त्या मिळत गेल्यामुळे झालं काय की माझ्या हाती चांगली पुस्तकं लागली. मी म्हटलं की माझ्या हाती खूप चांगली पुस्तकं लागली, आणि कमी का असेना पण चांगली पुस्तकं मला हाती लागलीत, आणि चांगली माणसं जवळ आलीत. याचं मला खूप फायदा, म्हणजे मला खूप, मी असं म्हणेन की फायदाच झाला माझा खरं तर. आणि त्याच्यानंतर मग मी थोडाफार लिहिता झालो, आणि लिहिल्यानंतर मग हे वेदनेची कथा म्हणा, दारिद्र्याची कथा म्हणा, किंवा गावगाड्यातल्या व्यक्तींची कथा म्हणा, तर ते काळ्या निळ्या रेषेमधून ते बाहेर आलं खरं. जाता जाता उत्सुकता म्हणून एक शेवटचाच प्रश्न विचारते की कुंचल्यांनी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणं आणि शब्दांच्या माध्यमातून म्हणजे लिखाणातून व्यक्त होणं, काय फरक असतो तुम्हाला लिहिताना आणि चित्र काढताना? तो फरक कसा जाणवतो? मला चित्राच्या माध्यमातून व्यक्त लवकर होता येतं खरं तर.
कारण की ते माझं जवळचं अगदी माझं म्हणजे आधीचं माध्यम आहे ते सुरुवातीचं. आणि हे लिखाणाचं माध्यम जरा नंतरचं असल्यामुळं त्याच्यात व्यक्त होता येतो, पण व्यक्त होता येतं, पण वेळ लागतो. मला वेळ लागतो खरं तर. त्याला कारणं पण आहेत. कारण की माझं मूळ माध्यम चित्रकलेचं आहे. चित्रकलेकडे मी थोडा वेळ कालावधी दिला ना, की मी पटकन चित्रकलेमध्ये मी इन्व्हॉल्व होतो. माझ्याकडे काहीतरी विचार येतात. मी काम करायला बसतो किंवा काम होतं माझं ते चित्रकलेचं. पण लिखाणातलं तसं नाही होत. लिखाणातलं मला विचार करावा लागतो. मी त्या प्रक्रियेमध्ये जायला वेळ लागतो. कारण की माझं जे मूळ आहे ते चित्रकलेतलं, त्याच्यामुळे इकडं लिखाणामध्ये येताना वेळ लागतो खरं तर. खरं तर खूप खूप आभार बाविस्करजी, आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, साहित्य अकादमीच्या निमित्ताने गप्पा मारल्यात आणि तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट्ससाठी, तुमच्या कामासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आजचं दुसरं पुस्तक आहे एका युवा लेखकाचं, प्रसाद कुमठेकर यांचं इतर गोष्टी हा कथासंग्रह. यालाही नुकताच एक मानाचा पुरस्कार मिळालाय. तेव्हा या कथासंग्रहाविषयी आणि कुमठेकरांच्या लिखाणाविषयी त्यांच्याशीच गप्पा मारूया. प्रसादजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन. आणि अगदी पहिलाच प्रश्न, पुस्तकाविषयी, कथासंग्रहाविषयी काय सांगाल, यातल्या कथांबद्दल? इतर गोष्टी हा माझ्या 10 कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात आलेल्या, तर 10 कथांचं कलेक्शन आहे. आणि त्याचं नाव इतर हे देण्यामागची भूमिका म्हणजे त्या मातीचा गंध घेऊन आलेली गोष्टी आहेत आलेल्या. कारण मी जिथून येतो मराठवाड्याच्या उदगीर किंवा मराठवाड्याच्या ज्याला निमशहरी भागाची पार्श्वभूमी आहे त्याला, त्यामुळं मातीचा गंध घेऊन आलेल्या इतर गोष्टी. जेव्हा एखादा लेखक कथा लिहितो तेव्हा त्या कथेच्या मागे काहीतरी प्रेरणा असते, काहीतरी कुठेतरी तुम्हाला अनुभवायला मिळालेलं असतं. तर तुमच्या या कथांचं बीज काय होतं, प्रेरणा काय होती, कुठे मिळाल्या तुम्हाला या सगळ्या कथा? मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत, तर मी माझ्या कथासंग्रहाच्या सुरुवातीला एक तुकडा लिहिला होता. तो मी वाचून दाखवतो. तो असा आहे की मला गोष्टी दिसतात, माझ्या मुठीत मावतात, चिमटीत बसतात, हातात उरतात, उचलून ठेवता मांडता येतात, तेवढ्याच आणल्यात. जाणवलेल्या, दिसलेल्या, मनाला भिडलेल्या यापेक्षा कितीतरी सरस पण पकडता न आलेल्या अचाट अनंत अद्भुत गोष्टी अजून तिथेच आहेत, कुणी उचलण्याची वाट बघत. त्याच न पकडता उचलता आलेल्या गोष्टींना मनोभावे, अशा अर्थानं मी हा कथासंग्रह लिहिला. तर मला असं वाटतं की गोष्टी आसपासच आहेत, फिरत आहेत. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये गोष्ट आहे, प्रत्येक मोठ्या गोष्टीमध्ये गोष्ट आहे. तर त्या बघता आल्या पाहिजेत, दिसल्या तर त्या उचलता आल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वकुबाप्रमाणे त्या उचलल्या पाहिजेत. प्रसादजी, तुमचं हे 4थं पुस्तक आहे. तुम्ही वेगवेगळे साहित्य प्रकार तुमच्या 4ही पुस्तकांमधनं हाताळले आहेत. लेखक कसं आणि कधी ठरवतो की हा विषय कथेचा आहे किंवा याची कादंबरी होऊ शकते किंवा कथा प्रकारांमध्येच लघुकथा किंवा दीर्घकथा, तर तुमची ती प्रोसेस कशी असते? लेखकाच्या मला असं वाटतं प्रत्येक लेखकाची ती प्रोसेस कदाचित वेगवेगळी असणार आहे. माझ्या बाबतीत असं झालं की मी लेखक म्हणून बऱ्यापैकी काम केलं. म्हणजे प्रोफेशनली मी सिरियल, टी व्ही सिरियल, जाहिराती, चित्रपट ह्या माध्यमांसाठी काम करत होतो. तेव्हा त्या पद्धतीनं ज्याला म्हणून लिहिण्याचा आणि माझा असा संबंध येत गेला जाहिराती किंवा त्या पद्धतीचं लिखाण हे करताना. पहिल्यांदा मी एक सिनेमा लिहिला होता बगळा नावाचा, तर काही कारणाने तो नाही झाला. तर माझ्या मित्राने, प्रकाशक मित्राने मला सांगितलं की तू त्याची कादंबरी कर. माझं वाचणं वगैरे होतं पूर्वीपासून, पण अशा पद्धतीनं लिहिण्याचा मी विचार कधी केला नव्हता. आणि त्याने सांगितलं आणि मी बगळा लिहिली. पटकथा आधी त्याची होती माझ्याकडे, त्याचा एक स्ट्रक्चर माझ्याकडे होतं आणि मग मी ते लिहिलं. तर त्यावेळेला लिहिताना काय, त्या कादंबरीतला नायक बोलत नव्हता आणि 18 पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती गोष्ट
सांगण्यात आली. म्हणजे कॅमेऱ्याच्या भाषेमध्ये म्हणू ना, की त्रिकालवादीत एक सगळीकडे असणारा तुमचा एक नॅरेटर असतो. इथं नॅरेटर जो होता तो त्याच्या म्हणजे आईबरोबर मुलगा आहे तर आई बोलेल, किंवा तो त्याच्या मित्राबरोबर असेल तर एक मित्र बोलेल, आणि ते एकमेकाला त्या पॉईंटपर्यंत नेऊन सोडतील अशी रचना केली होती त्याची. तर ती चित्रपटाची संहिता होती. म्हणजे माझ्याकडे एक बांधलेली गोष्ट होती आणि ती बगळाच्या वेळेला कादंबरीसाठी ते दळ उपयोगाचं ठरलं, माझी पटकथा. आणि पटकथेसाठी एक तुमची म्हणजे पडद्यावर कसं दिसतं तशी पटकथा असते ना, तर तो नॅरेटर कुठून कुठं जाईल, तर त्याप्रमाणे बगळा तशी झाली. म्हणजे त्यातला नायक बोलतच नाही. त्याच्यानंतरची बारकुल्या बारकुल्या स्टोरी जी आली, तर मी रेडिओला असताना म्हणजे काय आपण तुकडे वाचतो, म्हणजे कादंबरीचे तुकडे वाचतो, किंवा कारण समजा 10 मिनिटात तुम्हाला गोष्ट वाचायची आहे किंवा 5 मिनिटात एखादी गोष्ट वाचायची आहे, तर तशी आपल्याकडे म्हणजे गोष्ट वाचण्यासाठी लिहिलेली गोष्ट अशी नसते. तर मग मला असं वाटलं, आणि एका गावाची गोष्ट लिहायची होती मला, उदगीरची, म्हणजे मी जिथून आलो आहे तर त्या गावाची गोष्ट लिहायची होती. आणि मग त्यामध्ये कसं झालं की गाव म्हणजे माणसांचं होतं ना, तर वेगवेगळ्या 30 माणसांची गोष्ट अशी करून एक कादंबरी झाली. तर मग आणि त्याची प्रकरणं पण साधारण 2, 4, 8 फार फार तर 6 पानांची इतकीच ठेवली, कारण त्या वाचता आल्या पाहिजेत. तर आता त्याच्या मागची भूमिका अशी होती, त्यामुळं बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या. आणि स्टोऱ्या नाव कसं आलं, तर म्हणजे एखाद्या सिनेमाची स्टोरी सांगतो आपण. म्हणजे काय, सिनेमाची कथा कुणीतरी लिहिली आहे, आता मी पाहिला तो सिनेमा, तर त्या सिनेमाची गोष्ट असेलच, पण पाहणाऱ्याची पण गोष्ट असेल त्यात. मग आपण स्टोरी सांगतो. म्हणजे मी गेलो, मग त्या सिनेमाला गेलो, खूप गर्दी होती, मग मी बसलो, आणि मग काय झालं, तर मी पण आहे, तो सिनेमा पण आहे, ऐकणारा पण आहे. मग त्या तिघांच्या सरमिसळीतून मग बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्याचा फॉर्म आला. त्यानंतर मग अतीत कोण मीच नावाचा एक वैचारिक म्हणा आपण, तशा पद्धतीचं पुस्तक लिहिलं गेलं माझ्याकडनं. तर ते काय होतं, तर वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी आलेले लेख एक मी नावाच्या, म्हणजे वेगवेगळ्या मी आहे ना, वेगवेगळ्या वयाचा, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारा असा एक मी आहे, आणि तो सांगतो. तर ते फिक्शन आणि नॉन फिक्शनच्या मध्ये कुठंतरी येणारं होतं. तर ह्या 3 नंतर मग आलं इतर गोष्टी. त्या कथा पण मग वेगवेगळ्या, ज्याला असं म्हणू की एक कॉर्पोरेटमधली एक कथा आहे त्याच्यामध्ये, की एक रिटायर माणूस आहे आणि तो त्याच्याच ऑफिसमध्ये आला आहे आता. तर त्या ऑफिसमध्ये असताना त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर मिळणारी त्याला वागणूक, आणि आता VRS घेतल्यावर त्याला मिळणारी वागणूक, ह्या पद्धतीची एक गोष्ट आहे. मग अशाच वेगवेगळ्या फ्लेवरच्या वेगवेगळ्या 10 गोष्टी आहेत. प्रसादजी, तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये मुसाफिरी केली आहे, खास करून टेलिव्हिजनची माध्यमं, म्हणजे आपण ज्यांना दृकश्राव्य माध्यमं म्हणतो, या सगळ्यात मुसाफिरी करताना किंवा काम करताना आपलं जे मराठी कॉन्टेंट आहे, साहित्य आहे, ते इतर भाषांच्या तुलनेत टक्कर देणारं आहे का, किंवा विविध माध्यमांसाठी निवडलं जाऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? काय दिसतं तुम्हाला? अगदी मला वाटतं वेगवेगळ्या पद्धतीचं लिहिलं चाललं आहे. म्हणजे मी ज्या काळात लिहितो आहे, म्हणजे आता, तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण यायला लागलं आहे. म्हणजे आता वसीम बर्री मनेर असेल, त्याचं तुम्ही झुमकुळा घ्या, किंवा पंकज भोसले असू दे, तो एक वेगळ्या पद्धतीनं लिहितो. किरण गुरव आहे, त्याचं क्षुधा शांती भवन असू देत, किंवा किरण गुरवच्या एकंदरच कथासंग्रह तुम्हाला चढता कळस दिसेल. आसाराम लोमटे आहेत, किंवा मग म्हणजे प्रणव सखदेव आहे आता आमच्या ह्याच्यामधला, योजना यादव आहे, हिना कौसर खान आहे. तर हे खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिणारे लोक आहेत.
आणि म्हणजे त्यांचा बघण्याचा हे आहे. आता पुस्तक नाही आलं, येतं आहे, पण किरण क्षीरसागर नावाचा एक लेखक आहे. त्याची व्यंकूच्या आईचं रहस्य नावाची मी पहिली कथा वाचली होती. तर तो अतिशय असे खूप चांगले चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे लिहिणारे आहेत. सुकल्प कारंजेकर म्हणून आहे. तो एक म्हणजे वेगळ्या विश्वाची उत्पत्ती किंवा अशा विषयावर तो लिहितो. आणि म्हणजे ह्या आमच्या पिढीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं चाललं आहे असं मला वाटतं. अगदी शेवटचाच प्रश्न जो प्रत्येक लेखकाला आम्ही विचारतोच, तो म्हणजे नवीन काय काय आम्हाला वाचकांना वाचायला मिळणार येत्या काळामध्ये? काय तुम्ही काम करताय, कशावर काम सुरू आहे, हे नक्की जाणून घ्यायला आवडेल. माझी आता एक पंचकल्याणी नावाची एक कादंबरी येईल, जी घोड्यांच्यावर आहे. म्हणजे घोडे बाजार किंवा घोड्यांच्या ह्याच्यावर आहे. त्याच्या बाबतीत एक वन लाईनरनं ती कादंबरी सुरू झालेली, की असं म्हटलं जातं की घोड्यावर माणूस सवार होऊ शकतो. घोड्यामध्ये 72 खोडी असतात आणि माणसामध्ये 73. त्याच्यामुळं घोड्यावर तो बसू शकतो अशी एक लोकसाहित्यात मांडणी केलेली आहे. तर त्या एका ह्याच्यावरून मला ती गोष्ट लिहावीशी वाटली आणि ती कादंबरी येते आहे. त्याच्यानंतर सो फा सो गुड नावाची एक कादंबरी येईल त्याच्यानंतर, जी किनवट परिसरातील म्हणजे महाराष्ट्रात किनवट नावाचा एक जंगलाचा प्रदेश आहे. सागवानाची झाडं आहेत म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये. तर त्या पार्श्वभूमीवरची ती कादंबरी आहे. खरं तर खूप वेगवेगळ्या विषयांवर आपल्या गप्पा झाल्या. तुम्ही तुमचं जे मत होतं ते मांडलं आणि तुम्ही नवीन काय लिहिताय त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगितलं. त्यामुळे आजच्या या गप्पांसाठी खूप आभार आणि अर्थात नव्या लिखाणासाठी, वेगवेगळ्या प्रयोगांसाठी शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. खूप छान वाटलं. आता वेळ आहे आजची लक्षवेधी पुस्तकं कोणती हे जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक आहे अभिनेते लेखक अशोक समेळ यांचं द्रौपदी काल आज आणि उद्या ही महाकादंबरी डिंपल प्रकाशनानं प्रकाशित केली आहे. लचित बर्फुकन आसामचा रणझुंजार सेनानी, परम मित्र पब्लिकेशन्सचं नवीन पुस्तक झालेलं आहे प्रकाशित. त्याचं हे नाव आहे सराई घाटची लढाई. या नावानं इतिहासात नोंदवली गेलेली रोमहर्षक युद्धाची विजयगाथा म्हणजे हे पुस्तक. अहोम नावाच्या राजवटीचा झुंजार सेनापती ज्याचं नाव आहे लचित बर्फुकन, हा युद्धाचा संघर्ष गाथेचा महानायक. आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि लचित बर्फुकन या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि चरित्रामध्ये खूप साम्य आहे आणि म्हणूनच लचित बर्फुकन याची ही कथा वाचलीच पाहिजे, ऐकलीच पाहिजे. हे पुस्तक लेखक अरुण करमरकर यांनी लिहिलेलं आहे. आजचं तिसरं पुस्तक आहे AI द बिस्ट. ही खरं तर कादंबरी आहे, पण ती काल्पनिक नाही. ती वास्तवावर, तथ्यांवर आधारित आहे आणि ही कादंबरी मानवी संस्कृतीच्या संभाव्य विलयाकडे बोट दाखवते. प्रसिद्ध डॉक्टर अरुण गद्रे यांनी ही कादंबरी लिहिली आहे, जी देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेली. आणि आजचं शेवटचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आपल्या सगळ्यांच्या घरोघरी असलेली गजानन महाराजांची पोथी म्हणजेच गजानन विजय हा ग्रंथ. तो आता नव्या रूपात प्रसिद्ध झालाय. 500 पानांच्या या ग्रंथात 250च्या वर चित्र आहेत. हा ग्रंथ वाचता तर येणारच आहे, पण वाचण्यासोबतच या ग्रंथाबरोबर एक सेन्सर दिलंय, ज्या सेन्सरमुळे हा ग्रंथ ऐकताही येणार आहे. तेव्हा हा अनोखा ग्रंथ असा झालेला आहे की जो आता वाचता येतो आणि ऐकताही येतो. तेव्हा याचा नक्कीच आस्वाद घ्या. आज या वेगळ्या प्रयोगाच्या माहितीसोबत आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकं, नवीन लेखक असतीलच. तोवर अर्थात वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.